आज रेसिपी बनवत आहे लेप्यांचे फिश फ्राय। चला आता स्टार्ट करूया। चला आता क्लीन करून घेऊया। ह्या मासळीची ही वरची सालं अशी निघतात। असं क्लीन झालेलं आहे। मला साईडचे पण असे काटे काढून घेऊया। बघू शकता तुम्ही, हे असं क्लीन झालेलं आहे। आता असं करून आम्ही पूर्ण मासे क्लीन करून घेऊया। मी इथे हे मासे क्लीन करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता थोडं मीठ घालूया। थोडं ह्याच्यात आता मीठ घालून घेतो मी। मीठ घालून याला मिक्स करून घेतो। मॅरिनेट करायला मसाला घालूया। इथे घालतो थोडीशी हळद, 2 चमचे मिरची पावडर आणि 1 लिंबाचा रस। आता मिक्स करून घेऊया। मिक्स झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतो। मॅरिनेट करायला मी अगोदर थोडं मीठ घालून घेतलं होतं। आता मिक्स झालेलं आहे। आता याला आम्ही साईडला काढून ठेवूया। 10 मिनिटं मी याला असं साईडला काढून ठेवून घेऊया। तर हे मासे मॅरिनेट झालेले आहे। आम्ही याला लावून घेऊया रवा। पण गरम झालेला आहे। ह्याच्यावर तेल घालून घेतलेलं आहे मी। आता घालूया ह्याच्यावर मासे। तर माशावरून थोडं तेल घालून घेतो मी। ह्याला एकदम क्रिस्पी करून आम्ही फ्राय करून घेऊया। आता गॅस एकदम लो फ्लेममध्ये ठेवून आम्ही ह्याला फ्राय करून घेऊया। आता मासे एक साईडनं फ्राय झालेले आहेत। ह्याला आता पलटून घेऊन दुसऱ्या साईडला फ्राय करूया आम्ही। दुसऱ्या साईडला आता फ्राय करून घेतो मी। आजची ही रेसिपी तुम्हाला माझी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।